हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेसचा आज जीके महाराष्ट्रामध्ये टॉपिक 22 कोड डिपार्टमेंट्स, ठीक आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिल, क्रिमिनल, रजिस्ट्री अँड कॉपिंगचे काही एमसीक्यूज कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही सिरीज जी आहे ही आता कंटिन्युटी एक्झाम पर्यंत जी आहे ते स्टार्ट राहणार, म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या. तसंच बघा, जनरल अवेअरनेस आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीजची एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळ्याच एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे कोड डिपार्टमेंटच्या काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द सिव्हिल डिपार्टमेंट ऑफ बॉम्बे हायकोर्ट प्रायमरी डील्स विथ. मुंबई उच्च न्यायालयाचा सिव्हिल डिपार्टमेंट मुख्यतः कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफ सिव्हिल ऑफेन्स, सेकंड अपील्स अँड सूट ऑफ सिव्हिल नेचर, थर्ड क्रिमिनल रिव्हिजन ओनली, अँड फोर्थ एक्झिक्युशन ऑफ पोलीस ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अपील अँड सूट ऑफ सिव्हिल नेचर, दिवाणी स्वरूपाचे दावे व अपील, बिकॉज द सिव्हिल डिपार्टमेंट हँडल्स सिव्हिल सूट, अपील्स अँड सिव्हिल रिट्स मॅटर. नेक्स्ट, सेकंड, which department process bail application and criminal appeals? जामीन अर्ज व फौजदारी अपील कोणता विभाग हाताळतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिव्हिल, रजिस्ट्री, क्रिमिनल, कॉपिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्रिमिनल, फौजदारी, बिकॉज क्रिमिनल डिपार्टमेंट मॅनेज मॅटर अरायझिंग फ्रॉम क्रिमिनल ज्युरिडिक्शन. नेक्स्ट, थर्ड, द रजिस्ट्री डिपार्टमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट मेनली परफॉर्म विच रोल? मुंबई उच्च न्यायालयाचा रजिस्ट्री डिपार्टमेंट मुख्यतः कोणती भूमिका बजावतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंडक्ट हिअरिंग, सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्कर्निटी अँड रजिस्ट्रेशन ऑफ केसेस, थर्ड डिलिव्हर सर्टिफाईड जजमेंट, अँड फोर्थ इन्व्हेस्टिगेट प्रोसिजरल व्हायोलेशन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्कर्निटी अँड रजिस्ट्रेशन ऑफ केसेस, प्रशासनिक छाननी व नोंदणी, बिकॉज रजिस्ट्री स्कर्निटी फिलिंग रिमूव्ह डिफेक्ट्स अँड रजिस्टर केसेस. Next, fourth, which department act as the first administrative checkpoint for any case filed in the High Court? उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या कोणत्याही प्रकरणाशी पहिला प्रशासकीय टप्पा कोणता विभाग आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिव्हिल, क्रिमिनल, रजिस्ट्री, कॉपिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रजिस्ट्री. ऑल मॅटर मस्ट पास रजिस्ट्री स्कर्निटी बिफोर बिंग लिस्टेड. नेक्स्ट, फिफ्थ, द कॉपिंग डिपार्टमेंट इज डायरेक्टली असोसिएटेड विथ. कॉपिंग डिपार्टमेंट थेट कशाशी संबंधित आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिलिंग ऑफ फ्रेश केसेस, सेकंड सप्लाय ऑफ सर्टिफाईड कॉपीज ऑफ ऑर्डर ऑर जजमेंट, थर्ड प्रिपरेशन ऑफ कॉज लिस्ट, अँड फोर्थ रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सप्लाय ऑफ सर्टिफाईड कॉपीज ऑफ ऑर्डर अँड जजमेंट, प्रमाणित प्रती देणे, बिकॉज कॉपिंग डिपार्टमेंट सप्लाईज सर्टिफाईड कॉपीज ऑफ कोर्ट रेकॉर्ड. Next, sixth, which department ensure compliance with procedural rule before listing a matter? प्रकरण सूचीबद्ध होण्यापूर्वी प्रक्रियात्मक नियमांची पूर्तता कोण पाहतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिव्हिल, क्रिमिनल, रजिस्ट्री, कॉपिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रजिस्ट्री, बिकॉज रजिस्ट्री एन्श्योर प्रोसिजरल करेक्टनेस बिफोर लिस्टिंग. नेक्स्ट, सेवन, A litigant seeking a certified copy of judgment must approach. निकालाची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी पक्षकाराने कोणत्या विभागाकडे जावे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रजिस्ट्री, सिव्हिल डिपार्टमेंट, क्रिमिनल डिपार्टमेंट, कॉपिंग डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॉपिंग डिपार्टमेंट, कॉपिंग विभाग, बिकॉज सर्टिफाईड कॉपीज आर इश्यूड ओनली बाय द कॉपिंग डिपार्टमेंट. नेक्स्ट, 8, which statement correctly distinguish civil and criminal department? दिवाणी व फौजदारी विभागातील योग्य फरक कोणता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बोथ डील विथ आयडेंटिकल सब्जेक्ट मॅटर, सेकंड सिव्हिल हँडल रिट्स अँड क्रिमिनल हँडल रिव्हिजन, थर्ड सिव्हिल डील विथ सिव्हिल ज्युरिडिक्शन अँड क्रिमिनल विथ ऑफेन्स अँड प्रोसिक्युशन, अँड फोर्थ क्रिमिनल डिपार्टमेंट हँडल अपील्स ओनली. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड सिव्हिल डील्स विथ द सिव्हिल ज्युरिडिक्शन अँड क्रिमिनल विथ द ऑफेन्स प्रोसिक्युशन, अधिकार क्षेत्रानुसार विभागणी, because the distinction is based on nature of dispute and jurisdiction. Next, 9, the registry department function under the supervision of. registry विभाग कोणत्या नियमांखाली कार्य करतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍडव्होकेट जनरल, स्टेट लॉ सेक्रेटरी, रजिस्ट्रार और रजिस्ट्रार जनरल, अँड डिस्ट्रिक्ट जज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रजिस्ट्रार और रजिस्ट्रार जनरल, बिकॉज रजिस्ट्रार ऑपरेटर अंडर रजिस्ट्रार और रजिस्ट्रार जनरल.
नेक्स्ट 10th, विच डिपार्टमेंट मेंटेन केस फाईल, प्लिडिंग्स अँड कोर्ट रेकॉर्ड. प्रकरणाच्या फाईल्स व अर्ज व नोंदणी कोणत्या विभाग सांभाळतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉपिंग, रजिस्ट्री, सिव्हिल, क्रिमिनल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रजिस्ट्री. रजिस्ट्री इज द कस्टोडियन ऑफ ज्युडिकल रेकॉर्ड. तसंच बघा कम्प्युटर अवेअरनेसची पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. टोटल 13 चॅप्टर 1300 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11th, द प्रिपरेशन ऑफ डेली कॉज लिस्ट इज कोऑर्डिनेटेड मेनली बाय. दैनंदिन कारण सूची तयार करण्याचे समन्वयक कोण आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिव्हिल डिपार्टमेंट, क्रिमिनल डिपार्टमेंट, रजिस्ट्री डिपार्टमेंट, कॉपिंग डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रजिस्ट्री डिपार्टमेंट, रजिस्ट्री विभाग, बिकॉज लिस्टिंग अँड शेड्यूलिंग आर रजिस्ट्री फंक्शन. नेक्स्ट 12th, विच डिपार्टमेंट डील विथ एक्झिक्युशन रिलेटेड सिव्हिल प्रोसिडिंग. दिवाणी अंमलबजावणीशी संबंधित कार्य कोण पाहतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रिमिनल, सिव्हिल, कॉपिंग, रजिस्ट्री. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सिव्हिल, दिवाणी, बिकॉज execution proceeding are part of civil jurisdiction. Next 13, which of the following best reflect the supportive nature of copying department. खालीलपैकी कोणते कॉपिंग डिपार्टमेंटची सहाय्यक भूमिका दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिसाइड राइट ऑफ पार्टीज, सेकंड फॅसिलिटेट ट्रान्सपरन्सी अँड अपीलेट प्रोसेस, थर्ड कंडक्ट हिअरिंग अँड फोर्स स्क्रॅनाइज प्लेडिंग. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड फॅसिलिटेट्स ट्रान्सपरन्सी अँड अपीलेट प्रोसेस. पारदर्शकता व अपील प्रक्रिया सुलभ करते, बिकॉज सर्टिफाइड कॉपीज आर इसेन्शियल फॉर अपील अँड अकाउंटेबिलिटी. नेक्स्ट 14, an application rejected for procedure defect at filling stage is handled by. दाखल करताना प्रक्रियात्मक त्रुटीमुळे अर्ज नाकारला गेल्यास तो कोण हाताळतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिव्हिल डिपार्टमेंट, क्रिमिनल डिपार्टमेंट, कॉपिंग डिपार्टमेंट, रजिस्ट्री डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ रजिस्ट्री डिपार्टमेंट, रजिस्ट्री विभाग, बिकॉज रजिस्ट्री रेज ऑब्जेक्शन अँड रिजेक्ट डिफेक्टिव्ह फिलिंग्स. नेक्स्ट 15, in the administrative ecosystem of the Bombay High Court, the 4 departments collectively ensure. मुंबई उच्च न्यायालयातील चारही विभाग एकत्रितपणे काय सुनिश्चित करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेजिस्लेटिव्ह सुपरमेसी, सेकंड एक्झिक्युटिव्ह कंट्रोल ओव्हर ज्युडिशरी, थर्ड इफिशियंट केस मॅनेजमेंट अँड एक्सेस टू जस्टिस अँड फोर्थ ज्युडिकल रिव्ह्यू ऑफ पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इफिशियंट केस मॅनेजमेंट अँड एक्सेस टू जज, कार्यक्षम प्रकरण व्यवस्थापन व न्याय प्रवेश, बिकॉज दिस डिपार्टमेंट फ्रॉम ऑपरेशनल बॅकबोन ऑफ द कोर्ट सिस्टम. तसंच बघा जनरल अवेअरनेस बँक क्लर्क ड्युटीजची पीडीएफ अवेलेबल आहे, अर्थमॅटिक मीन्स मॅथ्सची पीडीएफ अवेलेबल आहे, कम्प्युटर अवेअरनेस, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.